तर हे 4 टक्सचं ब्लाऊज आहे, बघू शकता तुम्ही हे। तर जसं हे पॅटर्न आहे याच पद्धतीने आपण माप कशी कमी जास्त करायची ते पाहू आपण। तर बघा हे बॅक साईडचं ब्लाऊज आहे, इथं तुम्ही याची उंची पण कमी जास्त करू शकता। आता ह्या पेपरची उंची जी आहे ती 14 + 1 इंच आहे, म्हणजे 15 इंच उंची आहे आणि शिवल्यानंतर 14 इंच तयार होईल। आणि इथं याची घडी झाली तर ती 11 इंच आहे, म्हणजेच 36 साईजचं ब्लाऊज आहे। आता इथं तुमची किती पण साईज असू शकते, असं नाही की तुमचं 36 साईजच्या मापाला तुम्ही या पद्धत वापरू शकता। आता इथं आपल्याला सर्वात पहिलं उंचीही तुम्ही कमी जास्त करू शकता, जी काही उंची आहे ती तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे। तर आता माझी उंची मला आहे एवढीच ठेवायची आहे, पण जर तुम्हाला जी काही उंची टाकायची त्याच्यावर फक्त तुम्ही असं मार्किंग करायचं, बाकी सर्व ब्लाऊज जे आहे पॅटर्न या पद्धतीने ठेवून घ्यायचे। मग खालच्या साईडनी शिल्लक राहील किंवा वरती ब्लाऊज जाईल, काही अडचण नाही, म्हणजे वरती पेपर पॅटर्न असं जाईल, काही अडचण नाही। फक्त तुम्हाला उंचीवरती ही खून करून हे पॅटर्न याच्यावरती ठेवायचं आहे। म्हणजे हे झालं आपलं बॅक साईडच्या उंचीचं। मी याचं आहे एवढंच जे आहे इथं मार्किंग करून घेते आणि जी आपली गळा रुंदी आहे ही आहे एवढीच ठेवायची आहे। आता इथं जे आहे बऱ्याच मैत्रिणी शोल्डर पट्टीमध्ये आपण काय करतो, चूक करतो। आता ती कशी हे करायची ते सांगते बघा। आता इथं ही शोल्डर पट्टी किती आहे ते चेक करून घ्यायचं। तर गळा रुंदी आहे एवढीच ठेवायची आहे, जी आहे तेवढीच ठेवायची आहे। पण ही जी शोल्डर पट्टी आहे ही आपली आता इथं आहे 3.25 इंच, बरोबर। आता तुम्हाला जर एवढी शोल्डर पट्टी पाहिजे असेल तर तुम्ही एवढंच ठेवायचे। जर तुम्हाला ही शोल्डर पट्टी कमी करायची आहे, जसं आता मला ह्या ब्लाऊजची शोल्डर पट्टी 2च ठेवायची आहे, जसं मला ह्या ब्लाऊजची शोल्डर पट्टी 2च इंच ठेवायची आहे, तर मी त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घेईन, म्हणजे मला 2.5 इंचाची शोल्डर पट्टी इथं ठेवायची आहे। मग आपण इथं काय करायचं, सरळ लाईन मारून घ्यायची आणि ही मारून घेतल्यानंतर काय करायचंय आपल्याला, इथं या पद्धतीने राऊंड देऊन घ्यायचा आहे। जो काय आपला 1.5 इंचाचा आकार आहे तो आपल्याला इथे फक्त अशा पद्धतीने राऊंड देऊन घ्यायचा। तर हे झालं आपलं बॅक साईडचं। म्हणजे आपण ह्या पार्टवरून आपला हा जो बॅक साईड पार्ट आहे याच्यावरून आपण जो राऊंड आहे तो कशा पद्धतीने दिला ते तुम्ही पाहिलं, बरोबर। तर हे झालं आपलं बॅक साईडचं। त्याच्यानंतर जी काय आपण गळा घ्यायचा आहे तो आपल्याला इथं आपण टाकून घ्यायचा आहे। तर जसं मला आता इथं गळा घ्यायचा आहे 10.5 इंच, शिवल्यानंतर हा गळा तयार होईल 10 इंच, म्हणजे मी 10.5 घेतलं तर शिवल्यानंतर तो 10.5 इंच तयार होऊन जाईल। आणि खालून गळा रुंदी 2.5 इंच ठेवायची आहे। आता मी इथं सरळ लाईन मारून घेते, पहा, आणि इथून राऊंड देऊन घ्यायचा, म्हणजे जो काही गळा घ्यायचा तो आपण इथं घ्यायचा आहे। तर बघा मी अशा पद्धतीने हा बॅक साईड पार्ट काढून घेतला। तर मी आता काय करते, याचं कटिंग करून घेते आणि मग फ्रंट पार्ट कसं कटिंग करायचं ते सांगते। इथं तुम्ही तुमची गळा रुंदी जी काही तुम्हाला घ्यायची त्याच्यानुसार अशा पद्धतीने हा राऊंड शेप देऊन घ्यायचा आणि आपली ही जी गळा रुंदी इथं छोटासा कटही लावून घ्यायचा। तर हा आपला बॅक साईड पार्ट तयार झाला। आणि उंची ही कशी वाढवायची ते पण मी सांगितलं, कमी जास्त कशी करायची ती। आणि इथंही तुम्ही योगपट्टी जी आहे ही उंची वाढली की योगपट्टी खालून वाढवायची आहे। बाकी तुम्ही याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, तर याच्यामध्ये ऑलरेडी योगपट्टी ही वाढवून दिलेली, त्याच्यामुळे तुम्हाला वाढवायची गरज नाही। पण ज्यावेळेस तुम्ही उंची वाढवशाल त्यावेळेसच तुम्हाला ही योगपट्टी खालून वाढवायची, नंतर वाढवायची नाहीये। आणि हा बघा आता आपला हा फ्रंट पार्ट आहे, बरोबर। हाही तुम्हाला कुठंही वाढवायचं नाहीये, तुम्हाला फक्त इथं शोल्डर पट्टी जी आहे ती कमी जास्त करायची। ती कशी करायची ते मी तुम्हाला सांगते। सर्वात पहिलं आपण इथे हा पार्ट जो आहे तो काढून घेऊ।
पहा या पद्धतीने मी आता काढून घेतली. तर मी इथं गळा सुद्धा आखून घेतलेला आहे. इथं तुम्ही गळा पण कमी जास्त करू शकता. पहा सर्वात पहिले मी आखून घेते जसंच्या तसं, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर पाहू शकता. आणि जे आपण हे 4 डॉट घेतलेले आहेत, म्हणजे हे 4 टक्स घेतलेले आहेत, याचंही मार्किंग तुम्हाला लगेच खालच्या साईडला या पद्धतीने करून घ्यायचंय. बघा या पद्धतीने आपण जो हा पॉइंट घेतलेला आहे 4 टक्सचे, हे पण आपल्याला इथे मारून घ्यायचे या पद्धतीने. आणि हे तुम्हाला जे आहे इथं आपण मार्किंग करून घेतलेला आहे, याचा उभा टक्स जर चेक केला तर तो 2 इंच आहे. तर आपण इथे जो आहे याचा मधला सेंटर धरून 2 इंचाचा टक्स मार्किंग ही आपण इथे हे करून घ्यायचंय. बघा या पद्धतीने. आणि इथून हा अंतर जो आहे तो 1.5 इंच आहे. तर तो आपण दोन्ही साईडला टाकून घेऊ 1.5 इंच. आणि त्याच्यानंतर हा इथून 2.5 इंचाचा पॉइंट आहे. आता हे पॉइंट आपल्याला इथे जोडून घ्यायचे. तर या पद्धतीने हे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. आता जर राहिलं आपलं हे जे शोल्डर आहे, हे तुम्ही पाहू शकता. आता हे जे शोल्डर आहे हे कसं कमी जास्त करायचं ना. बघा आता आपण बॅक साईडचं शोल्डर जे आहे ते आपण कमी करून घेतलेलं आहे. बॅक साईडचं शोल्डर आपण इथे कमी करून घेतलेलं आहे. तर आपल्याला फ्रंट पार्टचंही शोल्डर कमी करायचंय, बरोबर. तर आपण इथं शोल्डर पट्टी आपण किती ठेवलेली आहे बॅक साईडची ती चेक करून घेऊ. तर ती आपण 2.5 इंच घेतली होती, बरोबर. तर इथंही आपल्याला 2.5 इंचच ठेवायची आहे. तर आपण इथं हे मार्किंग करून घेऊ 2.5 इंचाचं. पहा हे. आणि जो आपण इथं हा पॉइंट घेतलेला आहे, इथून आपल्याला इथं काय करायचंय, वळण द्यायचंय आपल्याला मोंढ्याला. पहा इथून आपल्याला काय करायचंय, असं या पद्धतीने राऊंड द्यायचंय. पहा या पद्धतीने. आणि मी जी पट्टी दिलेली आहे त्या पट्टीचा पण तुम्ही वापर इथं हे करू शकता. आता हे आपण राऊंड कसा द्यायचा तुमच्या लक्षात आलं असेल. तर हे आपण अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे. आता आता इथे हा आहे आपला गळा. तर गळाही तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. बघा आता हा गळा जो आहे हा किती इंच आहे, तर तो 6.5 आहे. पण मला 7 घ्यायचा आहे, तर मी या पद्धतीने खालून वाढवून घेऊ शकते. हा जो राऊंड आहे हा इथं या पद्धतीने आपण खाली करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने. कमी घ्यायचा असेल तर कमी आणि जास्त घ्यायचा असेल तर जास्त. बघा या पद्धतीने मी गळाही कट करून घेतलेला आहे. तर आपण शोल्डरही या पद्धतीने राऊंड शेप देऊन घेतलेला आहे. हा आपला बॅक साइड पार्ट तयार झालेला आहे. पाहू शकता या पद्धतीने. आता योगपट्टी पण मी सांगते कशी काढायची. जर ब्लाउज पीस जास्त असेल तर आपण या ब्लाउज पीस मध्येच काय करायचं, जास्त योगपट्टी म्हणजे डबल फोल्डेड पट्टी काढून घेऊ शकतो. ही जी योगपट्टी आहे ही आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे मी खालून ब्लाउज.
4 पदरं करून घेतलेली आहेत, जेणेकरून बघा या पद्धतीने मी कट करून घेते आता. तर अशा पद्धतीने आपण ही 4 पदरावाली योगपट्टी काढून घेतलेली आहे. तर हा आपण अशा पद्धतीने हे कट करून घेतलेला आहे, पाहू शकता. तर मी बाही अगोदरच काढून घेतलेली आहे ह्या ब्लाऊजची, अशी डबल फोल्डची मेघा बाही काढून घेतलेली आहे पहा. तर मी तुम्हाला हा ब्लाऊज स्टिच पण करून दाखवणार आहे.